बाणेर बालेवाडीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपण एक ससूनच्या धर्तीवर 800 हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्याचं हेड ओपन केलं होतं 81 लाख रुपयांनी साधारणपणे 2013च्या दरम्यान. पण त्याच्या 10 वर्षामध्ये त्या हॉस्पिटलच्या बाबतीत साधा कागद पण ह्या टेबलवरनं त्या टेबलवर गेला नाही आणि तो विषय तसाच प्रलंबित राहिला. पोलीस संख्या खूप कमी आहे या पुण्याच्या आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ती वाढ झाल्याशिवाय, कारण जे आत्ता पोलीस आहे 24 तास तोच पोलीस किंवा 18 तास तोच पोलीस जर काम करत असेल तर तो त्याच्या कामाला न्याय देऊ शकेल आणि हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना पुण्यामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहेत. की ट्रॅफिक पोलिसांचं जर आपण पाहिलं तर कोणत्याही चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नसतात. एखादा मंत्री कोणत्याही पक्षाचा असो त्या रस्त्याने जात असेल तर 30-40 सेकंदात तो रस्ता रिकामा होतो आणि अजूनही काही विकास आराखड्यातील रस्ते जे आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. त्याचा पाठपुरावा करणार जेणेकरून या परिसराच्या नसा रिकाम्यात आल्या पाहिजे. त्या नसा रिकाम्या झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला सोडवता येणार नाही. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पुण्यामध्ये विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारांशी चर्चा करतोय आणि कोथरूड हा नेहमीच राजकीय दृष्टीने सातत्याने चर्चेत असतो आणि यंदा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे इथे होणारी तिरंगी लढत. यंदा सुद्धा या कोथरूड मतदारसंघाचं नेतृत्व केलेले तसेच पुण्यामध्ये नगरसेवक असलेले आणि उपमहापौर राहिलेले चंद्रकांत जी आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. तर चंद्रकांत मोकाटे आजच्या भागात आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर आपण गोष्ट ऐकली की आपण सर्वसामान्यांसाठी काम करणार आहात. तर पूर्वीच्या टर्ममध्ये कोथरूड हा पहिला जो टर्म होता त्यामध्ये आपण आपली कार्यप्रणाली दाखवली. तर यावेळेसच्या टर्ममध्ये काय वेगळं कार्य आपल्याला पाहायला मिळणार? आता याच्यामध्ये आपण पूर्वी जी कामं विकास कामं केलेली आहेत प्रामुख्याने ती जे विकास आराखड्यातले रस्ते आहेत ते आपण पूर्ण पकड बऱ्यापैकी नेलेले आहेत आणि अजूनही काही विकास आराखड्यातील रस्ते जे आहेत ते पूर्ण झालेले नाहीत. त्याचा पाठपुरावा करणार जेणेकरून ह्या परिसराच्या नसा रिकाम्यात आल्या पाहिजेत. त्या नसा रिकाम्या झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला सोडवता येणार नाही. दुसरं म्हणजे बाणेर बालेवाडीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपण एक ससूनच्या धर्तीवर 800 हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी त्याचं हेड ओपन केलं होतं 81 लाख रुपयांनी साधारणपणे 2013च्या दरम्यान. पण त्याच्या 10 वर्षामध्ये त्या हॉस्पिटलच्या बाबतीत साधा कागद पण ह्या टेबलवरनं त्या टेबलवर गेला नाही आणि तो विषय तसाच प्रलंबित राहिला. मग आता त्याच्यासाठी मला पाठपुरावा करणं गरजेचं आहे, कारण त्या हॉस्पिटलमुळे ससून सोडलं तर कोणत्याही उपनगरामध्ये सरकारी असा मोठा दवाखाना कुठेच नाही आहे. तर तो करण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न राहील. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये नव्याने भरती करून, कारण पुणे शहराची अधिकृत लोकसंख्या सोडून इतर राज्यातून किंवा कामधंद्यानिमित्ताने आलेल्या लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळं नागरीकरणामध्ये साधारणपणे ती संख्या 1 कोटीच्या आसपास पुणे शहराची आत्ता जाते. म्हणजे जे अधिकृत सोडून म्हटलं मी ती संख्या तिथपर्यंत जाते आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर पोलीस संख्या खूप कमी आहे या पुण्याच्या आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ती वाढ झाल्याशिवाय, कारण जे आत्ता पोलीस आहेत 24 तास तोच पोलीस किंवा 18 तास तोच पोलीस जर काम करत असेल तर तो त्याच्या कामाला न्याय देऊ शकत नाही आणि हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे की त्यांनी याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, आत्ता जर आपण पाहिलं चेन स्नॅचिंग असतील किंवा लहान मुलांच्या बाबतीतल्या घटना असतील किंवा स्त्रियांच्या बाबतीतल्या घटना असतील, ह्या वाढतच चाललेल्या आहेत शहरामध्ये. किंवा ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना पुण्यामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहेत. की ट्रॅफिक पोलिसांचं जर आपण पाहिलं तर कोणत्याही चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नसतात.
एखादा मंत्री कोणत्याही पक्षाचा असो त्या रस्त्याने जात असेल तर 30-40 सेकंदात तो रस्ता रिकामा होतो. पण इतर वेळेस मात्र वाहतूक कोंडीचा सामना रोजच्या रोज पुणेकरांना करावा लागत होतो. उदाहरणादाखल मी सांगेल आपल्याला की हिंजवडीला चांदणी चौकाचा जरी उड्डाणपूल झाला हं, तरी भुसारी कॉलनी ह्या ठिकाणी एकाच सिग्नलला 5-5 वेळा थांबावं लागतं. 5-5 वेळा. हं. मग आज त्या 5-5 वेळा जर सिग्नलला थांबावं लागत असेल, मग चांदणी चौकाचा उड्डाणपूल केला, मग हिंजवडीला IT पार्कमध्ये जे तरुण किंवा तरुणी किंवा इतर लोक नोकरी धंद्यानिमित्ताने जात असतील, तर त्यांना तेवढा वेळ त्या ठिकाणी जायला आत्ता मिळत नाही. पूर्वी ते जात असतील तर आत्ता साधारणपणे तास, दीड तास हा त्यांचा मोडतो. आपण डेक्कन जिमखाना जो म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक आहे आणि इथं कोथरूडला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे, त्या स्मारकापासून पूर्वी आपण चालत जरी गेलो तरी 16, 17, 18 मिनिटामध्ये जिमखाना किंवा जास्तीत जास्त 20-25 मिनिटामध्ये चालत पोचायचो. आणि मोटरसायकलवर जर आपण म्हटलं तर एक साधारण 7 ते 8 मिनिटामध्ये पोहोचायचो. कारने म्हटलं तर आपण 12 ते 14-15 मिनिटात पोहोचायचो. आज चालतचा तर विषय सोडा, कारण फुटपाथवर सुद्धा अतिक्रमणं झालीत, फुटपाथ रिकामे नाहीत. पण त्याच वेळेस मोटरसायकल किंवा इतर कोणत्याही वाहनाने जर माणूस त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर त्याला 40-45 मिनिटं किंवा तास सुद्धा त्या ठिकाणी लागतो. म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की त्या सोडवण्याची फार गरज आहे. आणि मग ह्या करत असताना जे आपण आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाच्या बाबतीत यांचं सरकार असताना सुद्धा, राज्यकर्ते असताना सुद्धा ते मार्गी लागू शकलं नाही. अशा अनेक समस्या या ना त्या कारणाने तोंड वासून आपल्या समोर उभ्या आहेत आणि त्याचा निपटारा करणं ही कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. विधानसभेची ही जी निवडणूक आहे, ही जी सामोरी आपण जातोय, तर ही निवडणूक कसं मला काही फार मोठं वाटत नाही याच्यामध्ये. कारण मी आत्तापर्यंत माझी कर्मभूमी, जन्मभूमी हं. हे कोथरूड आहे. ज्या कोथरूडकरांनी मला अंगाखांद्यावर खेळवलं, वाढवलं, मला मोठं केलं, मला अनेक पदं त्यांनी ह्या ठिकाणी दिली. त्यांच्यामुळेच मला राजकीय पार्श्वभूमी काही नाही. मला वडील माझे मोठे नव्हते. ते तालीम क्षेत्रातले होते. माझी आई गृहिणी होती. ते शेतीवाडीचं काम करायची. अशा अनेक गोष्टी आहेत, की त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत, की ह्याच्यामध्ये मला असं काही वेगळं वाटत नाही. आणि म्हणून कोथरूडकरांना हवा असणारा कार्यकर्ता म्हणून कोथरूडकरांचा आशीर्वाद हा 100% मलाच मिळेल. अर्थातच. पण आत्ता जर मागचे 2 टर्म आपण पाहिले, तर कोथरूड मतदारसंघाचा जो वापर आहे, तो नेहमी राजकीय दृष्ट्याने केला असं काही वाटतं का तुम्हाला? आता याच्यामध्ये विषय असा आहे, मतदारांना गृहीत धरून जर निवडणुका कोण लढवत असेल, तर ते चुकीचं आहे. मागच्या वेळेस सुद्धा मला ही निवडणूक लढवण्याची खूप इच्छा होती. पण शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी मला सांगितलं की चंद्रकांत की आपण ह्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीच्या उमेदवाराचं काम करणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे 1,00,000% आम्ही सर्व शिवसैनिकांनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या निवडणुकीमध्ये जे आत्ताचे सध्याचे उमेदवार आहेत त्यांनाच मदत केली आणि त्यांना निवडून आणलं. हं. मग आता त्यांनी पण असं थोडासा विचार करायला पाहिजे होता. 2 विधान परिषदा त्यांच्या पुण्यामध्ये झाल्या, म्हणजे पदवीधरमधनं झाल्या असतील. एक विधानसभा त्यांची झाली, त्याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं. मग त्यांनी एकदा कोथरूडकरांना सोडलं असतं तर काय झालं असतं? अर्थातच. आता पुढे आता मतदानापर्यंत काय तुमची विजन असणार आहे? कशाप्रकारे प्रचार प्रसार होईल? मी प्रचार करत असताना प्रचार प्रसारापेक्षाही माझ्या भेटीगाठींवर मी जास्त महत्त्व देतो. हं. नागरिक उत्स्फूर्तपणे मला भेटतात आहे. पण त्यांना नमस्कार करणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. कारण मला वाटतं आता 10 वर्षांनी ही कोथरूडकरांना संधी आहे. मग भेटलं तर होतंय आणि ह्या निमित्ताने कोथरूडकर माझ्या मागे उभे राहतील असा मला ठाम विश्वास आहे. कोथरूडकरांनी त्यांची निवडणूक कोथरूडचीच निवडणूक आहे हं. असं समजलंय, की हे कुठं आता मी कोणत्या पक्षाचा आहे किंवा काय आहे, तर सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, त्यांची हीच भावना आहे, की बाबा आता चंद्रकांत मोखडेला आपण निवडून आणूयात. तो सहज भेटतो, सहज उपलब्ध होतो. त्याला काय मागे पुढे त्याच्या वाहनांचा ताफा नसतो. मोटरसायकलवर फिरतो, चालत फिरतो आणि कोणाच्या ओळखीने त्याच्याकडे जावं लागत नाही. अशा प्रकारची भावना साधारणपणे मतदारांमध्ये आहे, नागरिकांमध्ये आहे. आणि
मला विचारण्यापेक्षा जर ह्याच गोष्टी नागरिकांना जरी विचारल्या आपण हम्म. तरी ते माझ्याबद्दल सांगतील. माझ्याबद्दल चुकीचं असेल तर चुकीचं पण सांगतील, पण जे खरं आहे ते पण खरं सांगतील. अर्थातच. पूर्वी ना कोथरूड मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण 2014चं निवडणूक असो किंवा 2019चं, पण त्यावेळेस काही वेळेस आपल्याला निसटताना दिसलं. तर यंदा परत मैदानात उतरतात. 2009ला सुद्धा हम्म. भारतीय जनता पक्षाकडनं ह्याच प्रकारची खेळी ह्या मतदारसंघामध्ये झाली. पहिल्यापासून त्यांचा ह्या मतदारसंघावर डोळा होता. 2009ची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार स्वर्गीय आदरणीय अण्णा साहेब जोशी हे माझ्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले राष्ट्रवादी पक्षाकडनं. सावरकरांच्या नाचून हिमानीताई सावरकर माझ्या विरोधात उभे राहिल्या. त्याचबरोबर अजून एक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले. म्हणजे त्यावेळेस हे प्रयत्न झाला, पण नागरिकांनी तो प्रयत्न थोपवला. आणि त्याच्यानंतर जी 2014ला आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींची लाट ह्या महाराष्ट्रात आणि देशात आली आणि त्याच्या वेळेस म्हणजे 15 लाख रुपयांचं जे होतं पॅकेज प्रत्येक कुटुंबाला मिळणार, तर त्याच्यामध्ये पण काही लोकांचं जरा थोडंसं चलबिचल झाली आणि त्या कारणाने माझा त्यावेळेस पराजय झाला. पण आता ते 15 लाखावरनं 1500वर आले. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आत्ता लोकांना कळता येते, त्या पचनी पडत नाहीयेत की हे जे चाललंय हे बरोबर नाही चाललं. आणि साधारणपणे लोकांची भावना अशी आहे की आपण चूक करतो की काय, की जो माणूस आपल्यात रोज बसतोय उठतोय आपल्या सुखदुःखात असतोय त्या माणसाला आपण सोडून गाडीतनं काच खाली न करता हात करणाऱ्याला आपण निवडून देतोय की काय, अशा प्रकारची भावना आत्ता पुणेकरांमध्ये पण आहे आणि कोथरूडकरांमध्ये पण आहे. सर आता 2009मध्ये जो टर्म होता त्यावेळेस पुण्यामध्ये दोन्ही टर्ममध्ये आपल्याला हडपसरमधून बाबासाहेब आणि आपण होता, तर दोघांचं आपल्याला टर्म पाहायला मिळाला. त्यावेळेसची कार्यप्रणाली अजूनसुद्धा ते काम सुरूच आहेत आणि ज्या प्रकारचं आपण काम केलं होतं ते सुद्धा दिसतंय. आपण विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उचलले, आपण 200पेक्षा जास्त तिथे उपस्थित होता. पण तोच टर्म यावेळेस जर आपण यावेळेसची निवडणूक पाहिली तर शिवसेनेला पुण्यामध्ये फक्त एकच जागा मिळाली. तर कुठेतरी पक्षाच्या दृष्टीने पाहिलं तर काहीतरी की शिवसेना फार कमी जागा लढवू शकते यावेळेस, कारण एकच कोथरूडमधून उमेदवार एक जे तर आहेत. समाधान मानलं पाहिजे हं. की एका शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली. आयात करून उमेदवार शोधावा लागला नाही, एका शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली आणि भविष्यात तो शिवसैनिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेना काय असते चित्र निर्माण करेल ना. काय नियोजन असणार आहे की आता पक्षप्रमुख आता उद्धव ठाकरे त्या येणार आहेत? बाबतीत मी आता काही बोलू शकत नाही. माझ्या समोर जो आता विषय आहे तो फार महत्वाचा आहे. आता त्या बाबतीत मी बोलणं इतका मोठा काही शिवसेनेचा नेता उपनेता नाहीये, संपर्क प्रमुख पण नाही. मी शिवसैनिक आहे आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर आमदार होईल. अर्थातच सर, यावेळेसच्या निवडणुकीमध्ये एक शिवसैनिक म्हणून आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून आपण ओळख निर्माण करतात. आधीपासून आपली नाही, ओळख आहेच सुद्धा ते. आहेच. तर यावेळेस शुभेच्छा. संपूर्ण न्यूज अनकटच्या टीमतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि वेळ मी पण दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. मला आपण या चॅनलवर बोलवलं त्याबद्दल मी आपलं आभारी आहे. आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. मतदारांना तर करतो. त्यांना नमस्कार करून करतो आणि आपल्यालाही धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.